Students, reproduction in lower and higher plants, practice questions for CET and NEET. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन आपण घेतलेले आहेत, तर त्याच्या पुढचे क्वेश्चन्स आज आपण बघूयात. तुम्ही तुमच्यासोबत नोटबुक आणि पेन ठेवा आणि क्वेश्चन स्टार्ट झाल्यानंतर व्हिडिओ पॉज करा. तुम्हाला जे आन्सर योग्य वाटतं त्याचा नंबर तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि मी सांगितलेल्या आन्सरशी ते क्रॉस चेक करा. Question number 16. Maturation of anthers and stigma at different times in same flower in order to reduce the possibility of cell pollination is called. Question अगोदर समजून घेऊयात. Maturation of anther and stigma at different types म्हणजे अँथर मॅच्युअर होईल तेव्हा स्टिग्मा मॅच्युअर होणार नाही आणि जेव्हा स्टिग्मा मॅच्युअर असेल तेव्हा अँथर मॅच्युअर असणार नाहीत. हे तर सेम फ्लॉवरमध्ये ओके. आणि हे कशासाठी आहे? टू रिड्यूस द पॉसिबिलिटी ऑफ सेल पॉलिनेशन म्हणजे हे ॲट अ टाईम जर मॅच्युअर झाले तर तिथं सेल पॉलिनेशन होणार आहे आणि ह्यांचा मॅच्युरेशनचा टाईम डिफरंट असेल तर इथं सेल पॉलिनेशन होणार नाही. आणि ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं असा क्वेश्चन आहे. तर खाली टर्म बघूयात की एक फर्स्ट आहे डिकोटॉमी, नेक्स्ट डिक्लायनी, देन डिकोकॅमी अँड डायोसी. द राईट आन्सर बघण्या अगोदर ह्या टर्म मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजावून सांगते. ओके. फर्स्ट इज डिकोटॉमी. डिकोटॉमी मीन्स ब्रँचिंग और डिव्हिजन ऑफ ऑर्गॅनिझम और ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन कॅरेक्टर्स. ओके. किंवा बायफर्केशन, ब्रँचिंग, त्यामुळे ही टर्म इथं रिलेट होत नाही, त्यामुळे ॲटोमॅटिक काय होईल ते एलिमिनेट होईल. नेक्स्ट इज डिक्लायनी. Declining means presence of only one kind of reproductive whorl in flower, either male reproductive whorl or female reproductive whorl. म्हणजे फ्लावरमध्ये एक तर मेल रिप्रोडक्टिव्ह whorl असेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह whorl असेल. ओके. तर हे असे फ्लावर एक तर सेम प्लांटवर असतील. आता सेम प्लांटवर असतील तर फिमेल फ्लावर वेगळा असणार आहे आणि मेल फ्लावर वेगळा असणार आहे, किंवा हे डिफरंट प्लांटवर असू शकतील. त्यामुळं इथं सुद्धा ही टर्म रिलेट होत नाही. सो दिस ऑप्शन विल बी एलिमिनेटेड. नेक्स्ट इज डिकोगॅमी. ॲक्च्युअली डिकोगॅमी आपण थोडं बाजूला ठेवूयात कारण तेच ॲक्च्युअली आन्सर आहे त्याचं. लास्ट वन बघूया अगोदर डायोसी. इन दिस डिस्टिंक्ट मेल अँड फिमेल इंडिव्हिज्युअल, दॅट इज मेल अँड फिमेल स्ट्रक्चर्स ऑन डिफरंट प्लांट्स. म्हणजे ॲक्च्युली हा डिक्लायनीमध्ये आपण काय बघितलं की जे मेल रिप्रोडक्टिव्ह whorl आहेत ते वेगळ्या फ्लॉवरमध्ये असतील आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह whorl वेगळ्या फ्लॉवरमध्ये असतील. इथंही तसंच आहे, पण हे स्ट्रिक्टली ऑन डिफरंट इंडिव्हिज्युअल असणार आहेत. ओके. डिफरंट प्लांट्स असणार आहेत. कारण डिक्लायनीमध्ये कसं होतं इदर सेम प्लांट ऑर डिफरंट प्लांट, बट इन डायोसी देर आर स्ट्रिक्टली प्रेझेंट ऑन डिफरंट प्लांट. सो ही सुद्धा टर्म इथं रिलेट नाही. सो लास्ट ऑप्शन आपला राहिला डिकोगॅमी, which is the answer of this question, that is maturation of anther and stigma at different times. Okay. Next question. The megasporangium proper of an angiosperm ovule is represented by. ॲक्च्युली मेगास्पोरेंजियम प्रॉपर हे काय? या अगोदर जसं वरच्या क्वेश्चनमध्ये बघितलं तसं शॉर्टमध्ये आपण काही टर्म्स बघूयात. ह्या टर्म तुम्हाला मी सांगते कारण की एक तर आपल्या लेसनचं रिव्हिजन पण होतं आणि प्लस काय होईल की याच्याशी रिलेटेड म्हणजे कसाही क्वेश्चन आला तर तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर देता येईल. फर्स्ट इज अगोदर आपण मायक्रोपाईल बघूया. मायक्रोपाईल आपल्याला माहिती आहे की ओपनिंग ऑफ ओव्ह्यूल, नंतर फ्युनिकल इट इज स्टॉक ऑफ ओव्ह्यूल, त्यामुळे हे दोन ऑप्शन असणार नाहीत. इंटेग्युमेंट इट इज प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ ओव्ह्यूल. सो लास्ट काय राहिलं न्यूसेलिस. न्यूसेलस ॲक्च्युली काय तर ओव्ह्यूल हॅव कंटेन द सेंट्रल megasporangium called as nucellus and it is surrounded by integument and it contain embryo sac आणि ही embryo sac functional megaspore पासून डेव्हलप झालेली असते. सो राईट आन्सर इज न्यूसेलस, सी न्यूसेलस. देन नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 18. कोटिलेडॉन ऑफ मेज ग्रेन इज कॉल्ड. आता मेज ग्रेन आपल्याला माहिती आहे मेज ग्रेन मोनोकॉट आहे आणि याच्या कोटिलेडॉनला काय म्हटलं जातं तर ह्यामध्ये सुद्धा परत 4 टर्म आहेत. तर एक एक आपण थोडक्यात समजावून घेऊयात. तर फर्स्ट प्ल्युमेल. It is young shoot or it is part of seed embryo which develops in
शूट. सो प्ल्युमिल असणार आहे का नाही. ओके, नेक्स्ट इज कोलिओरायझा. कोलिओरायझा इट इज प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ रॅडिकल. देन कोलिओप्टाइल. कोलिओप्टाइल, व्हॉट इज कोलिओप्टाइल? इट सराउंड द प्ल्युमिल दॅट इज यंग शूट. जसं आपण मगाशी म्हटलं की यंग शूट, इट सराउंड द यंग शूट दॅट इज प्ल्युमिल. सो राहिला ऑप्शन कोणता? स्कुटेलम. सो राईट आन्सर इज स्कुटेलम. इज एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू ओव्हिल थ्रू इंटेग्युमेंट इज कॉल्ड. आता लास्ट आपण ह्याच्यामध्ये बघितलं की लास्ट क्वेश्चनमध्ये प्रोटेक्टिव्ह कवरिंग आर इंटेग्युमेंट. आता तिथून जर पोलन ट्यूबची एंट्री होत असेल तर त्याला काय म्हणायचं? आता ऑप्शनमध्ये बघा, हा जो ऑप्शन आहे ऑप्शन डी, तो याच्याशी रिलेट नाही आहे. हे आपल्याला माहिती आहे की आपण लास्ट व्हिडिओमध्ये ह्या टर्मबद्दल बरंच डिस्कशन केलेलं आहे. सो हा ऑप्शन ॲटोमॅटिक डिलीट होणार आहे, एलिमिनेट होईल. तर राहिले 3 ऑप्शन. तर ह्यामध्ये आपण एक लक्षात घ्या की एंट्री ऑफ पोलन ट्यूब ही जी एंट्री आहे ती कुठून होते? तर मायक्रोपायलर एंडमधून होत असेल तर त्याला पोरोगामी म्हटलं जातं. ठीक आहे, चलाझल एंडपासून होत असेल तर त्याला चॅलाझोगॅमी म्हटलं जातं. मग ऑप्शन कोणता उरेल? मिसोगॅमी. दॅट इज एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू इंटेग्युमेंट. आता हे तुम्हाला मेमोराईज करायचं असेल तर कसं कराल की चलाझल एंडपासून म्हणजे चलाझोगॅमी हे लक्षातच राहील, त्याबद्दल काय तुम्हाला वेगळं करण्याची गरज नाही. पोरोगॅमी तर आपण असं म्हणू शकतो की मायक्रोपायलर एंड काय ओपनिंग आहे, ओपनिंग आहे म्हणजे पोअर आहे, पोअर आहे मीन्स पोरोगॅमी. ओके, म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक यूज करू शकता. आणि एक राहिलेला ऑप्शन आहे की मिसोगॅमी आणि तो असेल तो इंटिग्युमेंटमधून. नेक्स्ट इज चूज द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम फॉलोइंग. आता स्टेटमेंट दिलेले आहेत आपले आणि त्यातलं आपलं करेक्ट स्टेटमेंट चूज करायचं आहे. बरेच वेळा म्हणजे जे क्वेश्चन असतात त्यामध्ये एक तर तुम्हाला इनकरेक्ट स्टेटमेंट पिक करण्यासाठी सांगितलं जातं किंवा करेक्ट स्टेटमेंट. तर अगोदर क्वेश्चनमध्ये बघायचं की इनकरेक्ट हवं आहे की करेक्ट हवं आहे. ओके, आता इथं करेक्ट स्टेटमेंट आपल्याला पिक करायचं आहे. फर्स्ट, एंडोथेसियम प्रोड्युसेस द मायक्रोस्पोर. तर हा ऑप्शन करेक्ट आहे का? एंडोथेसियम produces microspore. No, because endothecium is lining of cavity of anther. It does not produce microspore. Then tapetum nourishes the developing pollen. म्हणजे हा ऑप्शन राईट वाटतो, पण आपण खालच्या 2 ऑप्शन पण बघणार आहोत. थर्ड इज हार्ड आउटर लेअर ऑफ पोलन इज कॉल्ड एंटायर. नो, इट कॉल्ड ॲज एक्झाईट which made up of sporolenin. Then last one is sporogenous tissue is haploid. No, it is diploid. Sporogenous tissue is diploid. So correct option is tapetum nourishes the developing pollen and tapetum is innermost layer which nourishes pollen. Next is functional megaspore in an angiosperm develops into an. फंक्शनल मेगास्पोर म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. हे आपलं लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस झालेलंच आहे. परत एकदा सांगते, फंक्शनल मेगास्पोर म्हणजे एक्झॅक्टली काय? इट इज द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. तर तुम्हाला माहिती आहे की जे काय मेगास्पोरमध्ये सेल आहे, इट डिवाइड्स मिओटिकली टू फॉर्म 4 हॅप्लॉइड सेल. 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स. फर्स्ट 3 मेगास्पोर degenerates, then 1 remains as a functional megaspore. It enlarges, undergo 3 mitotic divisions to form embryo sac. So correct option is C, embryo sac. Next question, the pollen grain of rice and wheat lose their viability in 30, 10, 60 or 90 minutes of their release. याचा करेक्ट आन्सर आहे 30 मिनिट्स. आणि ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला फर्स्ट लेसनमध्ये पेज नंबर 4 वर ऑलवेज रिमेंबरमध्ये मिळेल. हे तर सांगणं का गरजेचं आहे, तर ह्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती एक ऑलवेज रिमेंबर या बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळं तुम्ही हे सुद्धा ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा तुम्ही वाचली पाहिजे. क्वेश्चन नंबर 23, डबल फर्टिलायझेशन इन्व्हॉल्व्स. तर डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर एक एक स्टेटमेंट आपण बघत जाऊयात. फर्स्ट, फर्टिलायझेशन ऑफ द एग बाय 2 मेल गॅमेट्स. फर्टिलायझेशन ऑफ एग बाय 2 मेल गॅमेट्स म्हणजे एगचं फर्टिलायझेशन 2 मेल गॅमेट बरोबर होतं का? नाही, रॉंग ऑप्शन आहे तो. फर्टिलायझेशन ऑफ 2 eggs इन द सेम एम्ब्रिओ
sac by 2 sperms brought by 1 pollen tube? No. Okay. Then fertilization of egg and central cell by 2 sperms brought by different pollen tubes. No, different pollen tubes नाही, तिथं काय single pollen tube असते. Last option, fertilization of the egg and central cell by 2 sperms brought by same pollen tube, आणि हा ऑप्शन करेक्ट आहे. ओके, इट इज नोन एज डबल फर्टिलायझेशन. नेक्स्ट इज फिलीफॉर्म ॲपॅरेटस इज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ. अगदी सोपा क्वेश्चन आहे. फिलीफॉर्म ॲपॅरेटस म्हटलं की सिनर्जिड्स. सिनर्जिड्समध्येच काय असं फिलीफॉर्म ॲपॅरेटस विच गाईड द पोलन ट्यूब टुवर्ड्स द एग, म्हणजे पोलन ट्यूबला गाईड करण्याचं काम कोण करते? फिलीफॉर्म ॲपॅरेटस विच आर प्रेझेंट इन सिनर्जिड्स. नेक्स्ट इज द पोर्शन ऑफ एम्ब्रियोनल ॲक्सिस अबोव कॉटिलेडॉन इज कॉल्ड. आता इथं एम्ब्रियोनल ॲक्सिस अबोव कॉटिलेडॉन विचारलं, तर इथं रॅडिकल हा ऑप्शन आणि कोलिप्टल हे दोन्ही ऑप्शन इथं काय रिलेट करत नाहीत. सो दोनच ऑप्शन राहतात, एपिकॉटिल अँड हायपोकॉटिल. आता ह्यामधून आपल्याला करेक्ट जो ऑप्शन आहे तो पिक करायचा आहे. तर द पोर्शन ऑफ एम्ब्रियोनल ॲक्सिस अबोव कॉटिलेडॉन, अबोव कॉटिलेडॉन सांगितलं आहे म्हणजे काय असणार आहे? एपिकॉटिल, बिकॉज अबोव कॉटिलेडॉन आहे. आणि जर बिलो कॉटिलेडॉन असं विचारलं असतं तर तिथं काय असेल? हायपोकॉटिल. सो करेक्ट आन्सर इज एपिकॉटिल. नेक्स्ट क्वेश्चन, द एंडोस्पर्म in angiosperm is whether it is haploid, diploid, triploid or tetraploid. Endosperm in angiosperm is triploid. आता हे ट्रिप्लॉइड कसं, तर हे थोडक्यात आपण बघूयात. हे ॲक्च्युली एंडोस्पर्म कसं फॉर्म होतं? इट फॉर्म ड्युरिंग द डबल फर्टिलायझेशन अँड फॉर्म वेन 1 of 2 स्पर्म, म्हणजे आपण बघितलं की जे 2 मेल गॅमेट्स असतात, एक मेल गॅमेट आहे तो एक बरोबर फ्यूज होईल. ओके, आणि जो अनदर जो आहे मेल गॅमेट, इट विल बी फ्यूज विथ 2 पोलार न्यूक्लियाय. एक लक्षात घ्या की स्पर्म म्हणजे एक मेल गॅमेट, तो कसा असेल? हॅप्लॉइड असेल. आणि 2 पोलार न्यूक्लियाय काय असतील? 2 पोलार न्यूक्लियाइड इच हॅप्लॉइड, म्हणजे काय असेल? हा ट्रिप्लॉइड झाला, म्हणजे एंडोस्पर्म इज ट्रिप्लॉइड. सो करेक्ट ऑप्शन इज ट्रिप्लॉइड, सी. नेक्स्ट क्वेश्चन, द डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड. ह्यामध्ये परत टर्म दिलेले आहेत, त्यासुद्धा आपण परत शॉर्टमध्ये डिस्कस करूयात. लास्टपासून बघूयात आपण. फर्स्ट इज सिफोनोगॅमी. सिफोनोगॅमी मीन्स नॉन मोटाईल मेल गॅमेट्स कॅरीड थ्रू अ होलो पोलन ट्यूब, म्हणजे जे नॉन मोटाईल मेल गॅमेट्स असतात दे आर कॅरीड थ्रू होलो पोलन ट्यूब, इट इज नोन ॲज सिफोनोगॅमी. देन पॉलिस्पर्मी, the egg fertilized by more than 1 sperm, then it known as polyspermy. मी जे हे सेंटेन्स तुम्हाला सांगते तर ते तुमच्या ह्या क्वेश्चनशी रिलेटेड करतात का हे तुम्ही बघा. आणि हे मी तुम्हाला परत ह्या सांगते की हे मी डिस्कस का करते, कारण यामधून तुम्हाला परत तुमचा जो चॅप्टर झालेला आहे त्याची रिव्हिजन होणार आहे. त्यामुळे तुम्ही हे डेफिनेशन नोट डाऊन करून घेतला तरी चालतील. देन what is polyspermy? Egg fertilized by more than 1 sperm. Then parthenogenesis in which offspring develop from unfertilized egg, म्हणजे जे ऑफस्प्रिंग डेव्हलप होणार आहे ते अनफर्टिलाइज्ड एग पासून डेव्हलप झालेलं आहे. आणि ही टर्म आपण कुठं बघितले? डिटर्मिनेशन ऑफ सेक्स इन हनीबी. ओके, हॅप्लॉइड मेल डेव्हलप फ्रॉम अनफर्टिलाइज्ड एग बाय प्रोसेस ऑफ पार्थेनोजेनेसिस. त्यामुळे ह्या 3 टर्म आता इथं रिलेट होत नाहीत. काय उरते कोणती? पार्थेनोकार्पी, दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड पार्थेनोकार्पी. सो करेक्ट ऑप्शन इज ए. नेक्स्ट इज नॉन अल्ब्युमिनस सीड इज प्रोड्यूस्ड इन. नॉन अल्ब्युमिनस सीड मीन्स द एम्ब्रियो ॲब्झॉर्ब द फूड रिझर्व फ्रॉम एंडोस्पर्म कम्प्लिटली ड्युरिंग डेव्हलपमेंट, म्हणजे जेव्हा डेव्हलपमेंट होत असते तेव्हा एम्ब्रिओ काय करतात, तर जे काही फूड रिझर्व एंडोस्पर्ममध्ये, तर ते काय करतं? ते कम्प्लिटली कंझ्युम करतं, यूज करतं. त्यामुळे काय होतं, तर देअर इज डिसअपिअरन्स ऑफ एंडोस्पर्म और एंडोस्पर्म डिसअपिअर्स इन मॅच्युअर सीड. सो these seeds are known as non-albuminous seed and the example is P. That is correct option is P. Next question, a plant has 24 chromosomes in microspore mother cell and the number of chromosome in its endosperm will be. Question
अगोदर बघूयात की अ प्लांट हॅज 24 क्रोमोझोम्स इन मायक्रो, म्हणजे MMC मायक्रोस्पोर मदर सेलमध्ये किती 24 क्रोमोझोम्स आहे, म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल डिप्लॉइड असते, म्हणजे हॅप्लॉइड नंबर किती झाले 12. ओके, आता इथं काय क्वेश्चन काय ॲक्च्युली, द नंबर ऑफ क्रोमोझोम इन इट्स एंडोस्पर्म. एंडोस्पर्ममध्ये किती क्रोमोझोम असणार आहेत, तर एंडोस्पर्म कसं आहे ट्रिप्लॉइड. हॅप्लॉइड नंबर किती आहे 12. एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड आहे म्हणजे 12 × 3. हॅप्लॉइड नंबर 12 × 3 बिकॉज एंडोस्पर्म इज ट्रिप्लॉइड. सो आन्सर इज 36. Last question, the formation of embryo without fusion of gamete is termed as. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट असेल तर त्या टर्मला ॲक्च्युली काय म्हणतात हे विचारलं आहे. तर इथं सुद्धा आपण परत सगळ्या टर्म डिस्कस करूयात. फर्स्ट इज सिनगॅमी. सिनगॅमी मीन्स द फ्युजन ऑफ 2 हॅप्लॉइड गॅमेट्स. ओके, तर सिनगॅमीमध्ये काय होतं तर फ्युजन ऑफ 2 हॅप्लॉइड गॅमेट्स होतं. त्यानंतर आयसोगॅमी, फ्युजन ऑफ मॉर्फॉलॉजिकली सिमिलर गॅमेट्स. मॉर्फॉलॉजिकली सिमिलर गॅमेट्स. आता इथं आयसोगॅमी सोबत अजून एक 2 टर्म आहेत. अनिसोगॅमी ॲक्च्युली इथं नाही आहे, तरी पण मी तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून सांगते. अनिसोगॅमी मीन्स फ्युजन ऑफ 2 डिसिमिलर गॅमेट्स. म्हणजे जसं आयसोगॅमीमध्ये कसं आहे फ्युजन ऑफ 2 सिमिलर गॅमेट्स, मॉर्फॉलॉजिकली सिमिलर गॅमेट्स. अनिसोगॅमी फ्युजन ऑफ डिसिमिलर गॅमेट्स. अँड ओगॅमी मीन्स फ्युजन ऑफ इमोटाईल फिमेल गॅमेट विथ मोटाईल स्मॉल मेल गॅमेट. इट इज नोन ॲज ओगॅमी. ओके, ह्या 3 टर्म झाल्या. तर ह्या इथं नाहीच, म्हणजे आयसोगॅमी नाही आहे, सिनगॅमी नाही आहे, कारण इथं काय फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ विदाउट फ्युजन म्हटलं आहे, तर इथं फ्युजन नाही आहे. ओके, त्यामुळे ह्या 2 टर्म इथं नाहीत. आता काय राहते अपोस्पोरी. अपोस्पोरी इट इज प्रोडक्शन ऑफ गॅमेटोफाइट डायरेक्टली फ्रॉम डिप्लॉइड सेल्स और डिप्लॉइड सेल्स ऑफ स्पोरोफाइट विदाउट स्पोर फॉर्मेशन. इट इज नोन ॲज अपोस्पोरी. ओके, तर ही टर्म नाही. तर लास्ट वन काय अपोगॅमी राहते होते अपोगॅमी. आणि अपोगॅमी इट इज द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स. सो आन्सर इज डी अपोगॅमी. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नेक्स्ट जे काय माझे व्हिडिओ असतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.